देवता. म्हणजेच काय तर ज्या घरात ज्या ठिकाणी नारीचा स्त्रीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवता वास करते. अगदी बरोबर आहे. स्त्री ही विद्यार्थ्याची सर्वोत्कृष्ट अशी निर्मिती आहे. प्रेम, त्याग, सहिष्णुता, सहनशीलता, कर्तव्यनिष्ठा, श्रद्धा असे अनेक गुण तिला निसर्गाने बहाल केलेले आहेत. पण त्याचबरोबर अतिशय महत्वाचा एक बहुमूल्य गुण जर निसर्गाने तिला दिला असेल तर तो आहे मातृत्व. मातृत्वाची जबाबदारी स्वीकारत असताना तिच्यामध्ये काही शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. हे बदल प्रामुख्याने वयाच्या 8व्या ते 15व्या वर्षापर्यंत चालू असतात. शरीरामध्ये हे बदल अनपेक्षित होत असतात आणि त्यामुळे मुलगी आधीच गोंधळलेली असते. अशा या गोंधळलेल्या स्थितीमध्ये अजून तिला आपण काही समज गैरसमज सांगत असतो आणि तिची जी मानसिक स्थिती आहे ती जास्त गोंधळामध्ये टाकत असतो. तर असं न करता तिला जर अनुभवी स्त्रियांकडून मार्गदर्शन मिळालं तर ती चुकीच्या मार्गाने चुकीची माहिती घेणार नाही. हे मार्गदर्शन तिला घरातून आई किंवा मोठी बहीण करू शकते, शाळेतून शिक्षिका करू शकतात, त्याचप्रमाणे समाजातून आपल्याकडे आलेले आहेत तसे तज्ञ डॉक्टर सुद्धा करू शकतात. आणि म्हणूनच आज आपण डॉक्टरांना त्यासाठी बोलावलेलं आहे. तुम्हा सर्वांकडे पाहिलं की 2 ओळी मला आठवतात. कळी आजची मिटलेली आहेस उद्याचे फूल, कळी आजची मिटलेली आहेस उद्याचे फूल, ऐक मुली ग स्त्री शरीराच्या शास्त्राचे हे मूळ, ऐक मुली ग स्त्री शरीराच्या शास्त्राचे हे मूळ. स्त्री शरीराच्या शास्त्रामागे काय मूळ आहे ते उलगडून आज आपल्याला डॉक्टर दाखवणार आहे. अतिशय नाजूक विषयाबद्दलचं म्हणजे मासिक पाळीबद्दलचं जे काय तुमचे प्रश्न असतील, तुमच्या समस्या असतील, तुमची भीती असेल, ज्या काही तुमच्या शंका असतील त्या सर्वांबाबतचं मार्गदर्शन आज आपल्याला डॉक्टर करणार आहे. मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी आमच्या मुलींना मार्गदर्शन करावे. त्या पाळीवर कारण की हॉर्मोन्स तयार होणं, हॉर्मोन्स म्हणजे एक प्रकारचे केमिकल आहे जे रक्तामध्ये येतात. मग ते येतात कुठून? तर ते तुम्ही अवयव बघितला असेल ना, मला वाटतं 8वीलाच आहे ना तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रजनन संस्था 9वीला आहे सर, 9वी 10वीला. तर त्यामध्ये ओव्हरीज म्हणून म्हणजे ज्याला अंडाशय म्हणतात त्याच्यातून ते हॉर्मोन्स येत असतात. संप्रेरक द्रव्य मराठीमध्ये म्हणायचं त्याला संप्रेरक द्रव्य. मग ते कुठून कसे येतात तर मेंदू छोटीशी ग्रंथी आहे. मेंदूच्या मध्यभागाला हायपोथॅलॅमस आणि हायपोथॅलॅमसच्या बाजूला एक ग्रंथी आहे त्याचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड. वाटाण्याची ग्रंथी असते, पीयूषिका ग्रंथी म्हणतात मराठीत. मग ते पिट्युटरी ग्लँडचा अँटेरियर पार्ट आहे तो हे कंट्रोल करत असतो हॉर्मोन्स. मग ते मुलीला मुलाबद्दल आकर्षण वाटणं, मुलाला मुलीबद्दल आकर्षण वाटणं हे त्या ग्रंथीचं काम आहे. ते हॉर्मोन्स काम करत असतात. ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. अशाच मस्त राहा आणि आणखीन चांगल्या राहाव्यात यासाठी मी मार्गदर्शन करायला इथे आहे. तर आपला विषयाचा आहे मासिक पाळी संदर्भातला. मला वाटतं 9वीला 8वीला तुम्हाला काहीतरी शाळेत झालं, मी एकदा आलो होतो इथे तेव्हा पण झालं होतं. तुम्हाला काहीतरी थोडंफार काहीतरी त्याबद्दल शिकवलेलं आहे पण ते पूर्ण नाही आहे. मला ते वाटलं की अपूर्ण आहे म्हणून त्यावेळी सुद्धा लेक्चरमध्ये सांगितलं होतं. पुढची स्लाईड. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पण. आणि माझ्या खूप आवडत्या शिक्षिका त्यांना मी आदरांजली वाहतो. श्रीमती विद्या पटवर्धन, त्या माझ्या संस्कृतच्या शिक्षिका होत्या, मला शिकवायला होत्या. आणि माझी मुलं म्हणजे माझं भाग्य म्हणजे माझी दोन्ही मुलं त्यांच्याकडे संस्कृत शिकली. शिकवणीला होते त्यानंतर पण दोन्ही मुलं त्यांच्याकडे शिकली आणि दोघांनाही खूप चांगले मार्क मिळाले. गौरी चुटकीला तर 100पैकी 100 मिळाले ते संस्कृतमध्ये आणि ओमला 99 मिळाले ते. पण त्यांचं शिक्षणाची त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी सुंदर होती. मलाही आठवतं त्यावेळेची अजूनही पद्धत. मला आयुर्वेदामध्ये मला त्याचा खूप फायदा झाला कारण आयुर्वेद शास्त्र हे सगळं संस्कृतमध्ये आहे. त्याचा फायदा मला खूप पुढे झाला. पुढची स्लाईड. आता विषय आहे कळी उमलताना मी दिलं त्या नाव दिलेलं आहे या विषयाला. तर पाळी येण्याच्या आधी आणि पाळी येण्यानंतर शरीरामध्ये खूप बदल होतात. साधारण 11-12व्या वर्षी पाळीला सुरुवात होते.
ऑन एन ॲव्हरेज. कोणाची लवकरही होते, कोणाची 10व्या वर्षाला पण येते. त्याला प्रिकॉशस प्युबर्टी म्हणतात, म्हणजे ती नॉर्मल नाही आहे. 10व्या वर्षाला कोणाची आली तर ती नॉर्मल नाही आहे, त्यांनी डॉक्टरना दाखवणं गरजेचं असतं. मग ते ॲबनॉर्मल, मग ते काय ॲबनॉर्मल आहे ते शोधावं लागतं. त्याच्यामध्ये काय बिघाड झाला, लवकर का आली, त्याची कारणं शोधावी लागतात. बरीच कारणं आहेत वेगवेगळी. त्याला प्रिकॉशस प्युबर्टी म्हणतात, ज्यांची लवकर पाळी येते 10व्या वर्षाला. 12व्या वर्षापासून पुढे येणं हे नॉर्मल आहे, म्हणजे ज्याला आपण टीन एज म्हणतो, 13 to 19, दॅट इज टीन एज. मग टीन एज सुरू झालं की ती येते, असं त्याच्या मॉडर्न सायन्सनुसार हे आहे. पुढची स्लाईड. तर ही जी मासिक पाळी आहे त्याला संस्कृतमध्ये ऋतुचक्र म्हणतात, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर मेन्स्ट्रुएशन सायकल. आता हे ऋतुचक्र म्हणजे 2 पाळीच्या मधलं जे काही शरीरामध्ये बदल होतात, हॉर्मोन्स चेंजेस होतात, हॉर्मोन्समुळे पाळी येत असते, तर ते जे चेंजेस होतात त्याला ऋतुचक्र म्हटलंय. 2 पाळीच्या मधलं जे काही चक्र चालतं शरीरामध्ये, हॉर्मोन्सचं चक्र चालतं. हॉर्मोन्स म्हणजे मराठीत सांगायचं तर संप्रेरक द्रव्य म्हणतात त्याला. मग हे हॉर्मोन्स कुठून येतात, तर ते ओव्हरीमधून येतात. आता पुढच्या स्लाईडमध्ये येणार आहे. आज 3 जनवरी सावित्रीबाई फुले जयंती है। आज ये जो सभी बच्चे हैं, यह एक नाटिका बालिका दिन की अपने सामने प्रसारित करने जा रहे हैं। ये जो है ये ध्रुवा का घर, ध्रुवा के घर में सभी बच्चे एकत्रित हुए हैं खेलने के लिए। यहाँ चाची जी है, बड़े भैया भी है। चलो तो हम देखेंगे बालिका दिन की एक नाटिका। आज 3 जनवरी बालिका दिवस है ना? अरे हाँ, कल पवन जी ने बताया था कि सावित्रीबाई फुले का जन्मदिन बालिका दिवस के रूप में मनाया जाता है। सावित्रीबाई फुले भारत की प्रथम शिक्षिका मानी जाती है। अपने पति महात्मा ज्योतिबा फुले के साथ मिलकर उन्होंने लड़कियों के लिए पुणे में कमली पाठशाला शुरू की थी। आजकल तो लगभग सभी लड़कियां पाठशाला में जाती है। लिखाई, पढ़ाई और अन्य क्षेत्रों में खूब आगे है। हाँ हाँ, आज समाज सेवा, शिक्षा, विज्ञान, संगीत, प्रशासन, शोध कार्य, खेलकूद, अन्य क्षेत्र में लड़कियां खूब आगे बढ़ रही है। मेरी माँ बताती है कि शिक्षा हमें स्वावलंबी और सजग बनाती है। कहा जाता है एक लड़की शिक्षित होती है तो पूरा परिवार शिक्षित होता है। हाँ, इसलिए हम सबको मन लगाकर पढ़ना चाहिए। खूब पढ़ेंगे, खूब पढ़ेंगे। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। माझे नाव स्वरांजली प्रज्ञा सहदेव गोरे. मी इयत्ता 7वी ब या वर्गात शिकत आहे. माझे नाव जान्हवी कृष्ण तटकरे, मी इयत्ता 7वी ब या वर्गात शिकत आहे। आमच्या शाळेचे नाव नामजोशी विद्याभवन गोरेगाव, तालुका मानगाव, जिल्हा रायगड. आज आम्ही दोघी मिळून एक शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणार आहोत। प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची, जी 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 जी, करील काही कल्पना युक्तीची, जी 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 जी। खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर शामिना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामी आणला, नक्षीदार शामी आणला, आणि अशा या शामिन्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, सैद बंड त्याच्या संगतीला, सैद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजर गहिरी, जिरहा जी 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 जी, जिरहा जी 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 जी। खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा दिला. खान दाभिमान मानला, खान दाभिमान मानला, कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला, खणखर आवाज आला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार पुकारलेला, खान एरबडला. तेवढ्यात महाराजाने पोटामध्ये पिशवा घुसविला, पोटामध्ये पिशवा घुसविला, वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला, तर फाडला पोटाला, तर फाडला पोटाला, तर गेला खडाचा पुतळा बाहेर आला, जी 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 बाहेर आला, जी जी जी। प्रतापगडचे युद्ध झाले,
पाप सारे गेले, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. लाविली गुलामीची ही वाट, लाविली गुलामीची ही वाट. मराठी शाहीचा मांडला थाट, जी 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 जी. मराठी शाहीचा मांडला थाट, जी 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 जी. मराठी शाहीचा मांडला थाट, जी 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 जी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव पूजा गुलाबराम चौधरी. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकते. 3 जानेवारी ते 12 जानेवारी हा सप्ताह आपल्या शाळेत साजरा करण्यात येत आहे. 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस, तर 12 जानेवारी हा जिजाऊंचा जन्मदिवस. या निमित्ताने एकांकिका स्पर्धेत मी सहभागी झाले आहे. तर मी जिजाऊ बोलते हे एकांकिका सादर करते. आमचा जन्म सिंदखेड या पवित्र भूमीवर शूरवीर लखोजी जाधव व मा म्हाळसा यांच्या पोटी झाला. आमचा जन्म झाला तेव्हा दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखरही वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळे, युद्धांचे डावपेच, सल्लामसलत, रयतेची कहाणी, न्याय निवाडे नित्याचे असं होतं आमचं बालपण. युद्ध कला तर आम्ही लहानपणापासूनच शिकलो होतो. त्याचबरोबर 700च्या वर मुलींची एक फौज तयार केली होती. पहाटे पहाटे जेव्हा घोड्यावरून रपेट काढायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका म्हणायच्या पोरीचं कसं होईल, पण आम्ही निश्चय केला होता स्वतः बरोबर इतरांचंही रक्षण करता आलंच पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो. मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण महाभारताबरोबरच नामदेवांची गाथा, कबीरांचे दोहे, कुराण, बायबल हे वाचले आणि समजूनही घेतलं. आणि आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड? आपण तलवार चालवतो कुणासाठी? आपण परकीयांची चाकरी का करायची? झुंजणार आपण आणि मरणारही आपणच आणि मिळून येतो तर शहा बादशाह आणि कसला आलाय मुर्दाड जगणं. हे सगळे विचार आमच्या मनात वादळ निर्माण करत होते. अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती. अवलांच्या आर्त किंकाळ्यांनी सह्याद्रीलाही जाग येत नव्हती. जणू प्रतिकार शक्ती संपली होती. तो अन्याय, तो अत्याचार पाहून तळपायाची आग मस्तकात जायची. आम्हाला प्रश्न पडला. आम्ही वडिलांना विचारले, हे कोणी का संपत नाही? आम्ही स्वतःसाठी का लढत नाही? लखोजी राजांनी उत्तर दिलं, मराठ्यांनी याच भूमीवर आसमंताकडे बघत तुतारा फुंकल्या. हर हर महादेवच्या गर्जनेत धारा तलवार शरीरालाही जागा करावं लागतं. त्याच्या हातात पेटत्या मशाली द्याव्या लागतात. एक एक शब्द आम्ही आमच्या मनात साठवत होतो. रयतेची वेदना आता आम्हाला असहनीय होत होती. शहाजी राजे आणि आमचे लग्न झाले. मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागले. आम्हाला विलक्षण डोहायला लागले. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी सरबते नको होती. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते. आम्हाला डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते. धनुष्यबाण, भाला, तलवारी घेऊन चिखलात चढून लढाया कराव्याशा वाटत होत्या. आम्हाला एकूण 6 अपत्ये झाली. पहिले संभाजीराजे, नंतर 4 आणि शेवटी शिवाजीराजे. शहाजीराजे हे विजापूर मध्ये सरदार असल्याने तेथे आमचे येणे जाणे असायचे. विजापूर मध्ये असताना बऱ्याच वेळेला करमणुकीसाठी दरबारात नाच गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजीराजांनी शिवाजीराजांना विचारले, बाईचा नाच बघायला याल का? शिवबा ठरले मातृभक्त. ते आमच्याकडे येऊन विचारू लागले, आऊसाहेब, नाचणारी बाई आली आहे, तिचा नाच बघायला जाऊ का? हे वाक्य ऐकता शिवबाचं लक्ष विचलित होण्याचं आम्हाला जाणवलं. आम्हाला खूप चीड आली. आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि एक लगावून दिली आणि म्हणालो, बाई नाचवायची नाही, वाचवायची असते. शिवबा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत होते. त्यांना आम्ही लहानपणापासूनच शिकवले होते. जाती धर्मांचा कधी द्वेष करू नये आणि त्यांच्या आहारीही जाऊ नये. स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसाला माणसासारखं वागवायचं, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. इथे व्यक्ती ना व्यक्ती स्वतंत्र आहे. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. इथे अत्याचार चालणार नाही. कर्णगिरीच्या युद्धामध्ये संभाजी राजे अफजल खानाच्या कपटामुळे मारले गेले. अखेर शिवबांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला. शिवाजी महाराजांचा स्वराज्य त्यांचा राज्य मोठ्या धामधुमीत राज्याभिषेक करण्यात आला.
आणि प्रस्थापित समतावादी समाज प्रस्थापित करण्यात आले. यापुढे मात्र आमचा काळाकाळ संपत होण्याची आम्हाला जाणीव झाली. आमचं शरीर हळूहळू थकत चाललं होतं. आम्ही हळूहळू क्षीण होत होतो. स्वराज्याचे सर्व सूत्र आम्ही शिवबांच्या हातात देऊन निर्धास्त झालो होतो. त्यांचे कार्य, त्यांची कीर्ती, त्यांचा जय जयकार पाहून आम्ही समाधानी होतो. शेवटी स्वराज्याच्या लाडक्या राजाला पाहतच आम्ही आमचे डोळे कायमचे मिटले. पण हेच का ते स्वराज्य, हीच का ते स्वराज्य निर्मिती ज्यासाठी आम्ही आमचे आयुष्य पणाला लावले. आज जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण झाले आहे. तुम्ही जाती धर्मांच्या विरखड्यात अडकले आहात. माझ्या शिवबांनी कधीही जाती धर्मांमध्ये द्वेष केला नाही. त्यांना एक समान मान दिला. त्यांनी मावळ्यांना जात धर्म पाहून नव्हे तर त्यांचे कर्तृत्व व बुद्धिमत्ता पाहून त्यांना स्वराज्यात स्थान दिले. म्हणूनच प्रसंगी महाराजांसाठी स्वतःला मृत्यूस कवटाळणारा शिवा काशी नावी होता. आयुष्यभर महाराजांसाठी हेरगिरी करणारा माझा बहिर्जी नाईक होता. आपल्या स्वराज्यात प्रत्येक माणसाला मान दिला जायचा. पण आज ज्याकडे पैसा आहे, जो श्रीमंत आहे, त्यालाच फक्त मान दिला जातोय. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. एकेकाळी महाराजांच्या काळात अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक म्हणजे शेती होती. माझ्या शिवबाने शेतकरी जगवला, शेती केली. पण आज या शेतीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. हे सगळं फक्त त्या काळी तुच्छ लोकांमुळे आज राजकारण नीच पातळीवर आलेलं आहे. हे राजकारण रयतेसाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी चालवलं जात आहे. माझ्या शिवबाने निस्वार्थपणे फक्त स्वराज्य आणि रयतेसाठी जगला. म्हणूनच तर माझ्या शिवबाचा उल्लेख रयतेचा राजा म्हणून केला जातो. अजून एक गोष्ट जी मला सांगतानाही खेद वाटतोय. तळपायाची आग मस्तकात जाते. दिवसा ढवळ्या लुटल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या अब्रू माझ्या शिवबाने कधीही स्त्री पुरुष मध्ये भेदभाव केला नाही. जसा भाऊ बहिणीशी वागतो, मुलगा आईशी वागतो, तसे शिवबा माझ्या स्त्रियांशी वागायचे. कसलं हे स्वराज्य ज्याच्यात माझ्या गरीब बांधवांची, शेतकऱ्यांची व स्त्रियांचा सन्मान केला जात नाही. मी निषेध करते अशा स्वराज्याचा. आम्ही जर त्या काळी महिलांना एवढा मान सन्मान दिला तर आज 2022 चालू झालेला आहे. तर या काळी तर तुम्हाला महिलांचा किती सन्मान केला पाहिजे होता. महाराज, आता तुम्ही निश्चय करा आणि स्वराज्याला पुन्हा जागे करा. तुम्ही आमचा आणि आमच्या शिवबांचा जयंती खूप उत्साहात साजरी करता. ती का बरं? कारण अभिमान वाटतो तुम्हाला आमचा आणि अभिमान वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दैवत आपल्याला लाभली. परंतु शिवबांचे आदर्श आणि विचार आपल्या जीवनात आणाल आणि त्याचसारखे वागाल, तीच आमची खरी आदरांजली असेल. आता आम्हाला निघावे लागेल, परंतु लक्षात ठेवा आम्ही पुन्हा येऊ आणि आम्ही जसे शिवबांनी बनवलेले स्वराज्य असेच बघायला मिळेल अशी आमची इच्छा आहे. आणि आता आमची वेळ झालीये. आम्ही येतो. जगदंब जगदंब. धन्यवाद. सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभिमान. हे अभियान 3 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत अखंड महाराष्ट्रभर सुरू आहे. आणि आपल्या नामजोशी विद्याभवन कोरेगावमध्ये देखील या अभियानाअंतर्गत रोज वेगवेगळे उपक्रम सादर करण्यात आले. आज या अभियानाचा सांगता समारंभ. अमृतवेल या पुस्तकामध्ये वि. स. खांडेकर म्हणतात की मानवा, तू दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून ठेवू नकोस. पिंजऱ्याचे दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार. जीवनाचा अर्थ काय हे त्या आकाशालाच विचार. हाच जीवनाचा अर्थ आणि शिक्षणाचे मर्म शोधून शिक्षणाचे द्वार खुले करून देणाऱ्या महिलांच्या पंखात बळ भरून ज्ञानाच्या आकाशात भरारी मारण्यासाठी स्फूर्ती देणाऱ्या व्यक्तिमत्व मांडण्याचा प्रयत्न आपल्या पुढे करते. इयत्ता 7वीतील कुमारी जान्हवी कृष्णा. ओळखलात मला? मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवासी पाटलांची मी कन्या.
वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो निवड सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारे क्रांतीसूर्य आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेरपटासारखं जगला तर काम तमाम होतं, वाघासारखं जगला तर नाम होतं. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातनांची मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकळी सुरू होती. सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म बुडतो यांचा? धर्म माणसांसाठी असतो की धर्मासाठी माणूस? स्त्री कोणत्याही जाती धर्माची असो, अन्यायाची बळी नेहमीच ठरलीये. प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, परंतु जगत असताना त्यांच्या मनावर, डोळ्यांवर असलेली अज्ञानाची पट्टी दूर करायची असेल तर शिकावंच लागेल. त्यांनी मला विचारलं, सावित्री, आपल्याला लोकांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणामुळे माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. आपल्याला या देशाला, भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरं करणं पाय नाही. हे सर्व करण्यासाठी देशील मला साथ? मी निवड होकार दिला नाही, तर प्रत्यक्ष सुरुवात केली. शाळेत शिकवायला जात असताना विरोध म्हणून अनेकांनी अंगावर शेणाचे गोळे फेकले, दगडी मारल्या, मात्र मी मागे हटले नाही. शाळेचा व्याप वाढत होता. आता ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या. 1877ला खूप मोठा दुष्काळ पडला. त्या भयंकर दुष्काळाचे वर्णन करताना थरका फुटतो. अन्न देता येत नाही म्हणून लोक स्वतःच्याच मुलांना विष घालत होते. आम्ही पुणे सोडून त्या दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू केलं. 2000 भाकऱ्या भाजण्याचं काम आम्ही केलं. आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. सांगण्यासारखं खूप काही बाबांनो, पण कुणीही कितीही विरोध केला तरी कसोरी मागे हटलो नाही. जिथे जिथे मदतीची गरज आहे तिथे तिथे आम्ही मदत केली. मी परत पुण्यात आलो. लोकांना शिक्षणाचं महत्व समजू लागलं होतं. काही इंग्रज अधिकाऱ्यांनी शाळेची प्रगती खूप भावली होती आणि अशाच प्रकारे सर्वजण शिकू लागले. सगळ्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाची ज्योत प्रज्वलित झाली. आमचं स्वप्न साकार होताना पाहून मला खूप आनंद होत होता. एक स्त्री शिकली की आपलं कुटुंब शिकतं, हे शेठजींचं वाक्य नेहमी लक्षात ठेवा. एका सावित्रीने यमापासून आपल्या पतीचे प्राण वाचवले म्हणून आपण तिची पूजा करतो, तर दुसऱ्या सावित्रीने स्त्री शिक्षणाचे वर खुले केले म्हणून आपण तिची पूजा करतो. आणि याच सावित्रीच्या पावलावर पाऊल ठेवून असंख्य सावित्री आजही तयार होत आहेत. आज तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येक महिलेमध्ये एक सावित्री दडलेली आहे. ती सावित्री आनंदी जोशी असेल, मदर तेरेसा असेल, सुधा मूर्ती असेल, किंवा ती सावित्री म्हणजे किरण बेदी असेल. कल्पना चावलापासून ते आजपर्यंत असंख्य स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य केलं, ज्या अनेक अडचणींमध्ये मात करत ही प्रगती केली, या प्रत्येकांमध्ये एक सावित्री दडलेली आहेच ना. मग अशीच एक आजची सावित्री आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करते. इयत्ता 7वी ब मधील स्वरांजली सहदेव. मी सिंधू. चिरली ते माईपर्यंतचा माझा खडतर जीवन प्रवास आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरीपेठ ह्या गावात आणि ब्रिटिश भारतातील बेरार येथील अभिमान्य साठे या गुराख्याच्या घरी झाला. एक अवांछित मूल असल्याने माझे नाव चिंदी ठेवले. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे माझे 4थी झाल्यानंतर मला शाळा सोडावी लागली. माझा विवाह वयाच्या 9व्या वर्षी 26 वर्षांनी मोठा असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूड फाटा, शेत गोळा करणे असे कामे करावी लागायचे. मी कागदाचे तुकडे वाचायचे, त्यामुळे घरातील लोक मला वाचन करू देत नसत. मी ते कागदाचे तुकडे उतराच्या वेळात लपवत असत. अशातच मी गरोदर राहिले. त्याच काळात मी दमदाजी या जमीनदाराच्या विरोधात बंड पुकारला आणि तो बंड यशस्वी झाला. याचा राग मनात धरून
दमदाजीने माझ्या पोटात असलेले बाळ हे त्याचेच आहे असा गावात अपप्रचार केला. त्यामुळे नवऱ्याने मला बेदम मारून गायीच्या गोठ्यात आणून टाकले. त्यांना वाटले मी मेली, पण मी बेशुद्ध पडले होते. अशातच मी गायीच्या गोठ्यात बाळंतीण झाली. गायीने माझे बाळंतपण केले. त्यानंतर मी घर सोडून निघून गेली. मला खूप भूक लागली होती. खायला काहीही मिळत नव्हते. मी रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा ठिकाणी भीक मागत असत. एके दिवशी भीक मागत सुद्धा काहीही खायला मिळाले नाही. रात्र झाली होती. लोकांची भीती वाटायची. कोठे झोपावे काही कळत नसे. तेवढ्यातच एक मय स्मशानाकडे जाताना दिसले. मला वाटले काहीतरी खायला मिळेल म्हणून मी त्या स्मशानाच्या दिशेने जात होते. मी तेथील लोक जाण्याची वाट पाहू लागले. थोड्याच वेळात तेथील लोक निघून गेले. मी त्या स्मशानाजवळ जाऊन बघितले तर मला मुठभर पीठ आणि ₹1.25 मिळाला. मी तेथीलच फुटलेल्या मडक्यातील पाणी घेऊन त्या मुठभर पिठाची छोटीशी भाकर केली आणि स्मशानात थोडंसं नुसतं बाजूला ठेवून त्यावर भाजली आणि ती खाल्ली. मी स्मशानाजवळ झोपत असत. अशातच माझ्या मनात एक विचार आला की आपण अनाथ मुलांना सांभाळावे, त्यांच्या जीवनाला दिशा द्यावी. हे कार्य करण्यासाठी माझी मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवा सदन येथे दाखल केले. मी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. मी माझे संपूर्ण आयुष्य अनाथांसाठी समर्पित केले. माझ्या कुटुंबात एकूण 207 जावई आणि 36 सुना आहेत. 1000पेक्षा जास्त नातवंड आहेत. मला सर्वजण माई म्हणत. माझी स्वतःची मुलगी वकील आहे आणि मी घेतलेली दत्तक मुले आज डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत. तर काही मुले आज स्वतःची अनाथाश्रम चालवतात. माझे पती, होय माझे पती 80 वर्षाचे झाल्यावर ते माझ्याकडे राहायला आले. मी त्यांना मुलगा म्हणून स्वीकारले आणि मी फक्त आई आहे. आज मी अभिमानाने सांगत आहे की तो माझा मोठा मुलगा आहे. नवऱ्याने घरातून हकलवून दिल्यानंतर आईने जर घरात साथ दिली असती तर आज मी त्या मुलांची माई झाली नसती. मला 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. फुलांवरून तर कोणीही चालेल रे, पण काट्यांवरून चालायला शिका. फुलांवरून तर कोणीही चालेल रे, पण काट्यांवरून चालायला शिका. गरिबांचा अनाथांचा वाली बना. गरिबांचा अनाथांचा वाली. जिंदगी काटों का सफर है, हौसला उसकी पहचान है. जिंदगी काटों का सफर है, हौसला उसकी पहचान है. रास्ते पर तो सभी चलते हैं, पर जो रास्ते बनाए वही इंसान है. जो रास्ते बनाए वही इंसान है.